पन्हाळा तालुक्यातील हजारो रेशनधारक कुटुंबांना केंद्र सरकारच्या नव्या निकषांचा मोठा फटका बसणार आहे। प्रशासनाने केलेल्या पडताळणीनंतर तब्बल 1892 कुटुंबांचे रेशनवरील धान्य बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। पन्हाळा तालुक्यात सध्या एकूण 55,325 कुटुंबांना रेशनवर धान्य दिले जाते। यामध्ये अंत्योदय गटातील 3,455 तर प्राधान्य गटातील 51,863 कुटुंबांचा समावेश आहे। केंद्र सरकारच्या सूचनेनुसार प्रशासनाने रेशन कार्ड धारकांची कसून पडताळणी केली। यामध्ये 2 प्रमुख निकष लावण्यात आले आहेत। पहिल्या निकषानुसार ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत कार्यरत आहेत अशा कुटुंबांना अपात्र ठरवण्यात आले आहे, तर दुसऱ्या निकषानुसार वार्षिक उत्पन्न 44,000 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कुटुंबांचे धान्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे अनेक मजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे। वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींच्या काळात हा निर्णय गरिबांच्या ताटातील घास हिरावून घेणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे। दरम्यान प्रशासनाकडून अपात्र कुटुंबांचा अंतिम शोध सुरू असून या निर्णयाकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे। KK न्यूज साठी प्रतिनिधी सनी काळे।